कोलेस्ट्रॉल वाढ आणि हृदयरोग दूर ठेवण्यासाठी काय उपाय करावेत? नमस्कार श्रोतेहो, आजचे आपले पॉडकास्ट विशेष असणार आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सर. सरांचे MD मेडिसिन झाले आहे आयुर्वेदामध्ये. सर गेली 15 वर्षे रत्नागिरीमध्ये प्रज्ञा हॉस्पिटल कोकणनगर येथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. आजचा आपला विषय आहे कोलेस्ट्रॉल वाढ आणि हृदयरोग दूर ठेवण्यासाठी काय उपाय करावेत? चला तर मग विषयाला सुरुवात करूया. नमस्कार सर, पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, आम्हाला आज तुमच्याकडून कोलेस्ट्रॉल वाढ आणि हृदयरोग दूर ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. नमस्कार श्रोते हो. आजचा विषय तसा गमतीशीर देखील आहे व गंभीर देखील आहे. कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये कुठे ना कुठे कोलेस्ट्रॉल वाढलेले रुग्ण, तसेच हार्ट डिसीज, हृदयविकार असलेले, हायपरटेन्शन, जास्त उच्च रक्तदाब असलेले पेशंट पाहायला मिळतात. आपण डॉक्टरकडे जातो, तपासणी झाल्यावर लक्षात येतं की अरे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. आपल्याला खूप टेन्शन येतं की आता काय करायचं, कसं करायचं हे कमी. आपल्याला तर वाटत असतं की आपण काहीच जास्त खात नाही, तरी कसं काय माझं कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट असा आला. आपण अगदी हतबल होऊन जातो. तर मंडळी, हतबल होऊ नका. चांगला आहार आणि चांगला विचार हेच आपल्या उत्तम तब्येतीचं रहस्य आहे. आपले डॉक्टर आपल्याला औषधं तर देतीलच, तरीही आपण योग्य आहार घेतला तर तुम्ही हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलची वाढ या रोगांवर नियंत्रण आणू शकता. पाहूया त्यासाठी खास उपाय. 1. कोलेस्ट्रॉलची गरज. पहिला मुद्दा आहे आपला कोलेस्ट्रॉलची गरज. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉलची गरज असतेच. ते अजिबात नसूनही चालत नाही, पण ती थोड्या प्रमाणात असते. पण बऱ्याच लोकांच्या ती कोलेस्ट्रॉलची लेवल वाढलेली जेव्हा दिसते ती धोकादायक असते. कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकार सांगितले जातात. लो डेन्सिटी लिपिड प्रोफाइल, ज्याला आपण LDL म्हणतो, आणि हाय डेन्सिटी लिपिड प्रोफाइल, ज्याला HDL म्हणतात. LDL कोलेस्ट्रॉल त्याला बॅड कोलेस्ट्रॉल असं देखील म्हणतात व HDL कोलेस्ट्रॉलला गुड कोलेस्ट्रॉल असं देखील म्हणतात. LDLची पातळी जेव्हा रक्तामध्ये जास्त होते तेव्हा ब्लॉकेज, हृदयविकार होण्याचा धोका वाढतो, हायपरटेन्शन, BP वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे LDL व HDLची मात्रा मेंटेन करणं फार गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? व्हॉट इज कोलेस्ट्रॉल? आजकाल कोलेस्ट्रॉल हा शब्द सतत कानावर पडतो. जो शब्द पूर्वी फक्त तज्ज्ञांनाच माहीत असायचा, तो आता सर्वसामान्य माणसालाही माहीत झाल्यामुळे हा फरक झाला आहे. आपल्या जीवनात आधीच एवढ्या चिंता, काळज्या असतात, जसे वजन वाढ, मधुमेह, ब्लड प्रेशर वगैरे. त्यात आता कोलेस्ट्रॉलची भर पडली आहे. कोलेस्ट्रॉलच्या नावाने मार्केटिंग खूप केलं जात आहे. साबणाच्या किंवा टूथपेस्टच्या जाहिरातीत जसे किटाणू हे खलनायक ठरवले जातात, तसेच गोडेतेलाच्या जाहिरातीत कोलेस्ट्रॉलला खलनायक ठरवले जात आहे. कोलेस्ट्रॉलविषयी जेवढी उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत, तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. याचे कारण आहे कोलेस्ट्रॉलचा हृदयाशी जोडलेला संबंध. कोलेस्ट्रॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने खरोखरच हृदयविकार जडतो का? कोलेस्ट्रॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढते का? असे अनेक प्रश्न आणि शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात येत असतात. इसवी सन 1960च्या सुमारास फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी या नावाने हृदयविकाराविषयी एक अभ्यास केला गेला. या अभ्यासात कोलेस्ट्रॉलचे रक्तातील प्रमाण व हृदयविकाराचा धोका या संबंधात सखोल अभ्यास केला गेला. हा अभ्यास सतत 10-12 वर्ष चालू होता. त्यानंतर असा निष्कर्ष काढला गेला की ज्या लोकांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेले असते त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही वाढलेले आढळले. शरीरामध्ये हृदयविकार येण्याचे प्रमाण वाढलेलं आढळलं. म्हणजेच रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण. हा निष्कर्ष प्रसिद्ध झाला आणि लोकांनी आहारातून कोलेस्ट्रॉल कसे हद्दपार करायचे याचा विचार सुरू केला. व्यापारी वर्गाने याचा फायदा नक्कीच घेतला. मग झाले कोलेस्ट्रॉल फ्री फूडचे तर फॅडच सुरू झाले. आपल्या देशात जनतेच्या सार्वत्रिक आहारविषयक अज्ञानामुळे अनेक धक्कादायक गोष्टी आपल्या लक्षात येतात. त्या म्हणजे
कोलेस्ट्रॉल हा आपला शत्रू नसून मित्र आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असून तो शरीरासाठी आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल शिवाय आपण 1 मिनिटही जगू शकत नाही, कारण आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशींचे आवरण कोलेस्ट्रॉल पासूनच तयार झालेले असते. तसेच व्हिटॅमिन डी म्हणजे ड जीवनसत्व, पुरुषांमध्ये असलेला टेस्टोस्टेरॉन हार्मोन, स्त्रियांमध्ये असलेला इस्ट्रोजेन हार्मोन यांच्या निर्मितीत शरीराकडून कोलेस्ट्रॉल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो. या गोष्टींसाठी कोलेस्ट्रॉल हा शरीरात सतत निर्माण होणारा पदार्थ आहे. आपण आहारातून कोलेस्ट्रॉल घेतले किंवा नाही घेतले तरी आपल्या यकृतामध्ये, लिव्हरमध्ये सतत शरीराची गरज भागवण्यासाठी याची निर्मिती होत असते. आहारातून सेवन केलेल्या कोलेस्ट्रॉलचा रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे किंवा कमी होणे यावर खूप थोडा परिणाम होत असतो. आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स कोलेस्ट्रॉलपासून तयार होत असतात. कोणत्याही वनस्पतीजन्य तेलामध्ये निसर्गतः कोलेस्ट्रॉल मुळीच नसते. कोलेस्ट्रॉल हा फक्त काही प्राणीजन्य पदार्थांमध्ये म्हणजे प्राण्यांपासून जे पदार्थ येतात त्याच्यामध्येच कोलेस्ट्रॉल पाहायला मिळतं. पण ते आरोग्याला घातक जास्त प्रमाणात नसतात, कारण ज्या लोकांना हृदयविकाराचा झटका येतो अशापैकी 50% लोकांचे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नॉर्मल असतं. मग प्रश्न असा पडतो, आपण कोलेस्ट्रॉल व्यायाम करून जाळून टाकू शकतो का? शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व्यायाम करून ते कमी करू शकतो का? तर कोलेस्ट्रॉल हा जरी चरबीयुक्त पदार्थ असला तरी आपण जशी व्यायाम करून चरबी जाळू शकतो तसे कोलेस्ट्रॉल जाळू शकत नाही. सॅच्युरेटेड फॅट आहेत अंगावरची चरबी, ती आपण कमी करू शकतो व्यायामाने, पण रक्तातील कोलेस्ट्रॉल त्याच्यामुळे कमी होत नाही. मग कोलेस्ट्रॉल चांगलं की वाईट असं देखील विचारलं जातं. तर त्याचं उत्तर आहे, जर आपण तूप गरम दुधामध्ये किंवा पाण्यात टाकलं की ते मिसळले न जाता तरंगते. त्याप्रमाणे कोलेस्ट्रॉल हे जर थेट रक्तात सोडले तर ते मिसळले जात नाही. यावर उपाय म्हणून आपल्या शरीराने एक युक्ती केलेली आहे. चरबी किंवा कोलेस्ट्रॉल रक्तातून वाहून नेण्यासाठी एका बुडबुड्यासारख्या वेष्टनात लपेटलेलं असतं. ते वेष्टन म्हणजे प्रथिनांचं असतं. ते रक्तातील असे घटक असतात की ज्याच्यामुळे बुडबुड्यासारखे पदार्थ म्हणजे ज्याला आपण लायपोप्रोटीन असतं ते त्या पद्धतीने ते कोलेस्ट्रॉलला आवरण करतं. कमी अधिक घनतेचं हे लायपोप्रोटीन 2-3 प्रकारचं असतं. आलं लक्षात? आणि त्या लायपोप्रोटीनच्या आतमध्ये कोलेस्ट्रॉल असतं. एक आपण कोलेस्ट्रॉलची तपासणी करतो त्यावेळी आपण पाहतो लो डेन्सिटी लायपोप्रोटीन LDL. लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे वाईट समजलं जातं, कारण ते लिव्हरकडून शरीरातल्या विविध पेशींकडे कोलेस्ट्रॉल वाहून नेतं. आणि हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, त्याला आपण HDL म्हणतो, तर हे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे चांगलं समजलं जातं, कारण ते शरीरातल्या विविध पेशींकडून यकृताकडे कोलेस्ट्रॉल वाहून नेण्याचं काम करतो. जितकं जास्त रक्तातील HDL तितकी तुमची हृदयविकाराची जोखीम कमी, रिस्क कमी असं समजलं जातं. आता रक्तातील कोलेस्ट्रॉलचा आणखी एक प्रकार असतो, त्याला व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन किंवा VLDL असं देखील म्हणतात. मग VLDL, HDL आणि LDL हे कोलेस्ट्रॉलचे प्रकार हे रक्तातच असतात, अन्नामध्ये नसतात. समजलं? दुसरी प्रकार आहे की कोलेस्ट्रॉल बद्दल काळजी करण्यासारखं काय असं देखील विचारलं जातं. तर त्याचं उत्तर आहे, रक्तात कोलेस्ट्रॉल जर ठराविक पातळीपेक्षा जास्त झाले असेल तर हृदयविकार, पक्षाघात, पॅरालिसिस यासारख्या विकारांची शक्यता वाढते असे तज्ज्ञांचे मत आहे. रक्तातल्या जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हृदयासह सर्व धमन्या म्हणजे आर्टरीज आतल्या त्यांच्या वॉल्स कडक होतात, त्यांचा लवचिकपणा फ्लेक्झिबिलिटी कमी होते, त्यांचा लवचिकपणा कमी होतो आणि त्या हळूहळू अरुंद होतात. अशा अरुंद झालेल्या धमन्यांमधून संबंधित अवयवाला ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांचा अपुरा पुरवठा होतो. हृदयाच्या बाबतीत हे घडले तर हृदयविकार किंवा मेंदूच्या बाबतीत घडलं तर पक्षाघात, पॅरालिसिस होऊ शकतो. तर रक्तात किती प्रमाणात कोलेस्ट्रॉल हे जास्त समजलं जाईल. आता नॉर्मल व्हॅल्यूज काय आहेत टोटल कोलेस्ट्रॉलच्या? तर टोटल कोलेस्ट्रॉल हे 200 पेक्षा कमी असेल तर चालतं. 200 ते 200
39 असेल तर ते बॉर्डर लाईन जास्त मध्ये येतं. बॉर्डर लाईनला आहे पण जास्त प्रमाण समजलं जातं. आणि 240 पेक्षा जर जास्त असेल तर उच्च पातळी, खूपच जास्त कोलेस्ट्रॉल आहे असं समजलं जातं. 2. खाताना तुमच्या हाताचा वापर करा. बरोबर आहे. आपल्याकडून खूप खाल्लं जातं. बाहेर गेल्यावर तर काही लिमिटच राहत नाही. त्यामुळे वजन वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं. आपण एका वेळी किती खायचं याचं माप ठरवण्यासाठी आपण आपल्या मुठीचा वापर करू शकता. पूर्वी म्हणायचे ना, मूठभर शेंगदाणे, मूठभर चणे म्हणजे खाण्यासाठी मुठीचं माप होतं. खरोखरच आपले पूर्वज खूप खूप हुशार होते. आता मूठ जाऊन पॅकेटचं माप आलं आहे. किती पॅकेट फस्त केले आहेत हे आपण पाहतो. वेफरचं एक पाकीट, बाकरवडीचं एक पाकीट. तर तसं न खाता आपण एका वेळी आपण किती खावं यासाठी आपण आपल्या हाताचं मुठीचं माप घ्यावं. जर तुम्हाला मासे मटण खायचे असतील तर आपला हात पुढे केल्यानंतर त्याच्या खोलगट भागात जेवढे मावेल तेवढेच तुम्ही पदार्थ खाल्ले पाहिजेत. जर तुम्हाला ताजी फळं खायची असतील किंवा ड्रायफ्रूट खायचे असतील तर ते तुमच्या मुठीत बसतील एवढेच फळं तुम्ही ड्रायफ्रूट खाऊ शकता. आणि जेवण, उकडलेल्या भाज्या, भात, पास्ता हे जर खायचं असेल तर ते तुमचे दोन्ही हात पुढे करून त्याची ओंजळ करावी आणि ओंजळीत बसेल तेवढंच अन्नपदार्थ तुम्ही खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. 3. स्वादिष्ट आणि पौष्टिक. बरोबर आहे. आपण आपल्या जेवणात ताजी फळं आणि भाज्या यांचा समावेश करून कोलेस्ट्रॉलची लेवल खाली आणू शकतो. फळं आणि भाज्यांमध्ये फायबर असते. त्याचा शरीराला फायदा होतो. तळलेले किंवा कमी फॅट असलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. असं पथ्य पाळल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल तर मेंटेन राहतेच, पण शिवाय ब्लड प्रेशर देखील नॉर्मल राहते आणि वजन सुद्धा वाढत नाही. आयुर्वेद शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर षड्रसयुक्त आहार म्हणजे 6 चवींचा मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय म्हणजे गोड, आंबट, खारट, अ, तिखट, कडू, तुरट अशा 6 रसांचा जर आहार तुम्ही सेवन केलात तरी देखील तुम्हाला स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार घेऊन तुम्ही तुमचं कोलेस्ट्रॉल मेंटेन करू शकता. 4. कडधान्य खाऊन दिवसाची सुरुवात करा. हा मुद्दा देखील बरोबर आहे. एक बाऊल भरून मोड आलेले मूग, मटकी किंवा इतर कडधान्य खाणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. नाश्त्यासाठी तुम्ही हा पर्याय वापरू शकता. यामुळे कोलेस्ट्रॉलची लेवल कमी येते. त्याचबरोबर ब्राऊन किंवा वाईल्ड तांदूळ, ब्राऊन राईस आपण ज्याला म्हणतो, लाल तांदूळ, तो देखील किंवा पॉपकॉर्न हेही पर्याय नाश्त्यासाठी तुम्ही निवडले तर कोलेस्ट्रॉल मेंटेन करू शकता. 5. सुकामेवा. येस, बरोबर आहे. बदाम, पिस्ता, अक्रोड किंवा इतर सुकामेवा हे जास्त खाल्ल्याने अपायकारक होतात, परंतु प्रमाणात खाल्ले तर त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. यावरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की रोजच्या रोज थोडा सुकामेवा खाताना त्यांना हृदयविकाराची शक्यता कमी होते. पण त्या लोकांचं प्रमाण कमी अ, खाण्याचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे जेणेकरून जाडी आणि कोलेस्ट्रॉल प्रमाणात राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुकामेवा नुसता खा, त्याला साखर किंवा चॉकलेट किंवा मीठ लावून खाऊ नका किंवा ते तळूनही खाऊ नका. 6. हे पण लक्षात ठेवा. यामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या शरीराला थोड्या प्रमाणात फॅट सुद्धा आवश्यक असतं. म्हणजे स्निग्ध पदार्थाची आवश्यकता असते, जसे की तेल, तूप. पण कमी प्रमाणात घेणं आवश्यक आहे. घरचे लोणी किंवा घरगुती कडवलेले तूप यातील चांगल्या घटकांमुळे सुद्धा शरीराला फायदा होतो. पण ते प्रमाणात खाणे महत्वाचे आहे. लक्षात ठेवा की चांगल्या पदार्थात जास्त कॅलरीजचे प्रमाण असते, तेव्हा ते प्रमाणात खाणेच योग्य आहे. 7. खाण्यातून कार्बोहायड्रेट्स मिळवा. बरोबर आहे. बीन्स आणि संपूर्ण धान्य जसे
तपकिरी तांदूळ, गहू, ज्वारी यामध्ये अधिक फायबर असतात आणि आपल्या रक्तातील साखर ते वाढवत नाहीत. ते कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि खूप वेळपर्यंत आपली भूक भागवू शकतात. त्यामुळे कार्बोहायड्रेट मिळवण्यासाठी हे पदार्थ देखील आपल्या जेवणामध्ये असावेत. जास्त करून पांढरे पदार्थ कमी खावेत. म्हणजे पांढरे पदार्थ म्हणजे ब्रेड, पांढरे तांदूळ, पेस्ट्री हे पदार्थ आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवतात, शुगर लेव्हल वाढवतात आणि त्याच्यामुळे शुगर लेव्हल वाढल्यानंतर रक्त अधिक प्रमाणात घट्ट होतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढू शकते. त्यामुळे ते तुम्ही प्रमाणात खाल्ले पाहिजेत आणि ते पदार्थ गोड खाल्ल्यानंतर ते पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला परत परत वारंवार भूक लागते आणि आपण परत परत खात राहतो व वजन, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग या सगळ्यांनाच आपण आमंत्रण देतो. 8. व्यायाम. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण दररोज म्हणजे आठवड्यातून किमान 5 दिवस अर्धा तास वेळ हा व्यायामासाठी काढला पाहिजे. आपण सर्व काही करतो पण व्यायाम मात्र टाळतो. कारण एकच वेळ नाही. टीव्ही, व्हॉट्सअप, फोनवर गप्पा, झोप या सगळ्यांसाठी आपल्याकडे वेळ असतो. पण व्यायाम करायचं म्हटलं की वेळ नाही हे कारण पुढे येतं. तसं करू नका. तुम्हाला सलग अर्धा तास वेळ मिळत नसेल तर 15 मिनिटं सकाळी, 15 मिनिटं संध्याकाळी अशा 2 सत्रात व्यायाम करू शकता. कधीतरी व्यायाम केलाच पाहिजे. त्यामुळे तुमचे शरीर नक्की सक्रिय राहील, वजन आटोक्यात राहील, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. आता व्यायाम किती करावा? तर आयुर्वेदशास्त्र सांगतं अर्धशक्त्या निशे वस्तू म्हणजे डोक्यातून घाम येईपर्यंतच व्यायाम करावा. एकदा का डोक्यातून घाम आला म्हणजे आपल्या शक्तीच्या अर्ध्या प्रमाणातच व्यायाम करायला सांगितलेले आहे. डोक्यातून घाम आला असता व्यायाम करणे थांबवले तरी चालतं. परंतु व्यायाम हा दररोज केलाच पाहिजे. 9. सोपे आणि सोयीस्कर. आता सोपं आणि सोयीस्कर मध्ये जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर निदान चालणं तरी सुरू करा. हा सगळ्यात सोयीस्कर आणि सोपा उपाय आहे जो तुम्ही कधीही कुठेही करू शकता. चालण्यामुळे हृदयाची आकुंचन प्रसारण क्रिया वाढते, हृदयविकाराची शक्यता कमी होते, तसेच वजन कमी होते, हाडे मजबूत होतात, मनस्थिती मेंटल बॅलन्स सुधारतो, ताणतणाव कमी होतो. बाकी काही व्यायाम करत नसाल तर निदान चालणं तरी सुरू केलं पाहिजे. मंडळी, बिन पैशाचा हा व्यायाम आहे. मोठमोठ्या जिममध्ये जाऊन व्यायाम केलाच पाहिजे असं काही नाही. चालण्यानेही तुम्हाला खूप फायदा होईल. शुभस्य शीघ्रम. चांगल्या गोष्टीला वेळ कशाला? लगेचच चालणं सुरू करा. 10. काय आणि कुठे खा? शक्यतो घरी बनवलेलं अन्न नेहमी चांगलंच असतं. जास्तीत जास्त घरी केलेलं जेवण जेवत जा. हॉटेलमधील जेवताना चरबी, कोलेस्ट्रॉल आणि सोडियम जास्त असते. पण अगदीच नाईलाज असेल आणि बाहेर जेवणाची वेळ तुमच्यावर येत असेल तर तुम्ही भोपळा, भाजलेले, उकडलेले किंवा भिजलेले पदार्थ निवडा. तळलेले पदार्थ जास्त खाऊ नका. अगदी भरपेट जेवू नका. पोटात थोडी जागा ठेवा ज्यानं तुम्हाला जडपणा येणार नाही. तसेच जास्त प्रोसेस केलेले पदार्थ म्हणजे एकाच पदार्थाला वारंवार फोडणी देणं, गरम गार करणं वगैरे असे पदार्थ खाऊ नका. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल वाढण्याची शक्यता असते. 11. रेडीमेड पदार्थ. हा बरोबर आहे. शक्यतो ताजे अन्न खाल्ले पाहिजे आहे. पॅकेटमधील इन्स्टंट फूड खाणे टाळा. कारण त्याच्यामध्ये बरेच केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल वाढू शकते. म्हणजे आम्ही बाहेरच कधीच काहीही खायचं नाही का? असे जर कोणी प्रश्न विचारत असेल तर त्याला आपल्या मालवणच्या आजींचं हेच उत्तर योग्य ठरेल. चेडवा तुका समजाक नाय, तुला इतका घसा फोडूक सांगतलं. शक्यतो पॅकेट फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणजे केमिकल्स असतात की जेणेकरून तो पदार्थ 6 महिने 8 महिने व्यवस्थित राहावा, टिकावा यासाठी बऱ्याच प्रमाणात केमिकल्सचा वापर केलेला असतो. त्याचा परिणाम कोलेस्ट्रॉलवर, तुमच्या जाडीवर
होऊ शकतो. तसेच हार्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी सारखे आजार, थायरॉइड सारखे आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो पॅकेट फूड टाळावे. 12. शांत, प्रसन्न राहा. खाणं, पिणं, चालणं हे सर्व आवश्यकच आहे, पण आणखीन एक गोष्ट आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, ती म्हणजे प्रसन्न मन. आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपण निरोगी राहू शकतो. तर सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, सतत हसत राहण्याचा प्रयत्न करा. हसायला येत नसेल तर आरशासमोर स्वतःकडे बघून हसण्याचा प्रयत्न करा. That's the funniest thing I've ever seen in my life. एवढंही विचित्र हसू नका की आजूबाजूचे 4-2 लोक तुमचं हसणं बघून घाबरून पळून जातील. हसण्यामुळे खूप रिलॅक्स वाटेल, आनंदी वाटेल. अहो, एकदा करून तर बघा, ज्यामुळे निम्मे आजार बरे होतील. धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सर. तुम्ही आम्हाला कोलेस्ट्रॉल वाढ आणि हृदयरोग यांना दूर ठेवण्यासाठी खूप छान मार्गदर्शन केलं. आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. एक सूचना. प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरी येथून डॉक्टर प्रज्ञा रेणुशे मॅडम तसेच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सरांचे जे पेशंट भारतातील व भारताबाहेरील आहेत त्यांना कुरिअरने आयुर्वेदिक औषधे पाठवण्याची सोय झाली आहे. ज्यांना कोणाला आयुर्वेदिक औषधे मेडिसिन पाहिजे आहे त्यांनी फोनवरती संपर्क साधून तुमचा पिनकोड सहित पत्ता व्हॉट्सअपवरती 7057394036 या नंबरवर पाठवून कुरिअरने औषधे मागवू शकता. धन्यवाद. सूचना समाप्त.